नमस्कार, मी प्रिया. प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण अतिशय टम्म फुगलेली संक्रांत विशेष तिळगुळाची पोळी कशी बनवायची ते बघणार आहेत. रेसिपी एकदम सोपी आहे आणि यामध्ये भरपूर टिप्स दिलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तर इथे बघा आपली पोळी किती छान अशी झालेली आहे आणि जे सारण आहे ते पूर्ण कडेपर्यंत पोहोचलेलं आहे. अगदी मऊ आणि लुसलुशीत ही पोळी झालेली आहे आणि यामध्ये आपण भरपूर प्रमाणात सारण भरून ही पोळी केलेली आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता बघा सगळ्यात अगोदर इथे मी एक वाटी भरून तीळ घेतलेले आहेत. तर तीळ जे आहेत ते आपण गावरान तीळ वापरलेले आहेत. हवं तर तुम्ही इथे पॉलिश केलेला तीळसुद्धा वापरू शकता, पण गावरान तिळाची चव खूपच छान लागते. आता तीळ आपण चांगले स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. तर साधारण आपण एक वाटी भरून तीळ घेतलेला आहे. आता इथे आपण एक वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत. तर ज्या वाटीने आपण एक वाटी तीळ घेतला होता त्याच वाटीने एक वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे दोन्ही आपण तीळ आणि शेंगदाणे चांगले भाजून घेणार आहेत. आता मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि कढईमध्ये आपण सगळ्यात अगोदर शेंगदाणे भाजून घेणार आहेत. तर बघा शेंगदाणे आपल्याला चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. सुरुवातीला आपण गॅसची फ्लेम हाय केली होती आणि नंतर आपण गॅसची फ्लेम कमी ठेवून हे शेंगदाणे छान असे खमंग भाजून घेणार आहेत. तर बघा इथे शेंगदाण्यांचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि त्यावरची सालसुद्धा आता तडकली आहे. म्हणजे समजायचं की आपले शेंगदाणे आता छान असे भाजलेले आहेत. तर नंतर आपण थोडंसं मंद आचेवर हे शेंगदाणे छान असे भाजून घेणार आहेत. आता बघा शेंगदाणे छान असे भाजून झाले की ते आपण थंड होण्यासाठी एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहेत. त्याच कढईमध्ये आपण आता तीळ भाजून घेणार आहेत. तर तीळ भाजत असताना सुरुवातीपासूनच आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. अगदी मंद आचेवर हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर बघा तीळ भाजत असताना ते थोडेसे तडतड उडल्यासारखे होतात, म्हणून आपल्याला अगदी मंद आचेवर छान असे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर तीळ भाजले कसे समजायचे, तर त्याला थोडासा रंग बदलला की समजायचं आपले तीळ आता छान असे भाजलेले आहेत. तर बघा सारखं आपल्याला त्याला हलवत राहायचं आहे आणि छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत. आता बघा इथे आपले तीळसुद्धा छान असे भाजलेले आहेत. तर आपण हे तीळसुद्धा आता थंड होण्यासाठी ठेवणार आहेत आणि भाजलेले शेंगदाणेसुद्धा थंड होण्यासाठी ठेवणार आहेत. आता आपण शेंगदाणे थंड होण्यासाठी ठेवले होते. तर मी इथे पटकन थंड व्हावे म्हणून फॅनखाली ते शेंगदाणे आणि तीळ ठेवले होते. तर बघा शेंगदाणे आपले छान असे थंड झालेले आहेत आणि तीळसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी थंडगार झालेले आहेत. तर पटकन थंड व्हावे म्हणून मी फॅनखाली ठेवले होते. आता हे तीळ आणि शेंगदाणे आपण लगेच वाटून घेणार आहेत. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण हे शेंगदाणे टाकून घेणार आहेत. तर इथे मी शेंगदाण्याची साल काढलेली नाही. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही शेंगदाण्याची सालसुद्धा काढून घेऊ शकता. आता इथे मी मिक्सरमध्ये शेंगदाणे टाकून घेतले आहेत आणि त्याचा आपल्याला कूट करून घ्यायचं आहे. तर आपल्याला जास्त जाड कूट ठेवायचं नाही, अगदी बारीक कूट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही आपण इथे शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे. तर अजून आपले थोडेसे शेंगदाणे वाटायचे राहिले आहेत. तर आपण ते सुद्धा शेंगदाणे वाटून घेणार आहेत आणि एका मोठ्या बाउलमध्ये हे काढून घेणार आहेत. आता सर्व आपले शेंगदाणे वाटून झाले की आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळसुद्धा वाटून घेणार आहेत. पण लक्षात असू द्या आपल्याला तीळ वाटत असताना ते जास्त एकदम बारीक पावडर करायची नाही, तर अगदी ओबडधोबड वाटून घ्यायचे आहेत. आणि अर्धी वाटी मी तीळ तसेच ठेवलेले आहेत. तर इथे बघा आपण तीळ अगदी ओबडधोबड वाटून घेतलेले आहेत. आता तीळ आणि शेंगदाणे आपण एकत्रित मिक्स केलेले आहेत. तर तीळ आणि शेंगदाणे आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे.
आता तीळ आणि शेंगदाणे आपण मिक्स केले आहेत. आता इथे आपण गूळ घेतलेला आहे. तर बघा इथे आपण 200 ग्राम गूळ घेतलेला आहे. तर तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार तुम्ही गूळ वापरायचा आहे. तुम्हाला अजून जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही इथे अजून जास्त गुळाचा वापर करू शकता. तर गूळ जो आहे तो आपल्याला थोडासा चिरून घ्यायचा आहे, म्हणजे तो चांगल्या प्रकारे यामध्ये मिक्स होतो. आणि जर इथे मोठे गुळाचे खडे असले तर ते पटकन मिक्स होणार नाही. तर गूळ जो आहे तो मी चाकूने चांगला चिरून घेतलेला आहे. आणि आता तीळ आणि शेंगदाण्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि परत हे मिश्रण आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहेत. म्हणजे गूळ जो आहे त्यामध्ये गुळाचा एखादा खडा असेल तर तो चांगल्या प्रकारे बारीक होतो आणि मिश्रण जे आहे ते एकजीव होतं. म्हणजे आपल्याला पोळी करताना व्यवस्थित पोळी लाटता येईल. आता हे बघू शकता तुम्ही, आपण सारण आता छान असं एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण बाकीचं सुद्धा सारण सगळं वाटून घेणार आहेत. इथे आपण एक बॅच वाटून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे बाकीचं सुद्धा आपण वाटून घेणार आहेत. इथे बघू शकता तुम्ही, आपण सर्व सारण वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण काही अर्धी वाटी तीळ ठेवले होते, तर वरून अजून थोडेसे तीळ टाकणार आहेत. जेव्हा आपण पोळी खातो ना तेव्हा जर एखादा तीळ जर दाताखाली आला तर पोळी अजून खमंग लागते, म्हणून काही तीळ आपण यामध्ये मिक्स केले आहेत. तर हे सारण आता परत आपण चांगलं एकजीव करून घेणार आहेत. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहेत, कारण कोणताही गोडाचा पदार्थ म्हणला त्यामध्ये मीठ जर टाकलं तर अजून छान अशी त्याची चव येते. तर मीठ टाकलं की परत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघा आपलं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे. आता जर हे मिश्रण थोडंसं कोरडं झालं तर आपल्याला ते पोळीमध्ये व्यवस्थित भरता येणार नाही. तर घाबरायचं काही नाही. तर अगदी तुम्ही इथे 2 ते 3 चमचे पाण्याचा हातसुद्धा मारू शकता आणि सारण जे आहे ते थोडंसं घट्ट करू शकता. तर सारण थोडंसं मोकळं झालेलं आहे. यामध्ये मी अगदी 2 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे. तर बघा अगदी 2 चमचे पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. यापेक्षा जास्त आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. आणि जर तुमचं सारण चिकट असेल तर पाणी टाकण्याची सुद्धा काही गरज नाही. पण हे जे सारण आहे ते अगदी मोकळं झालं होतं, म्हणून अगदी 2 चमचे पाण्याचा वापर करून यामध्ये हे सारण आपण मिक्स करणार आहेत. तर थोडंसं पाणी टाकलं की सारण जे आहे ते थोडंसं चिकट व्हायला मदत होते आणि आपल्या पोळीमध्ये व्यवस्थित आपल्याला भरता येईल. आता इथे बघा आपलं सारण जे आहे ते अगदी योग्य झालेलं आहे. याचे तुम्ही हवं तर लाडूसुद्धा बांधू शकता आणि हे जे लाडू आहेत ते अगदी महिनाभर सुद्धा टिकतात. आणि जर पोळीसाठी सारण करत असाल तर तुम्ही याची पोळीसुद्धा बनवू शकता. आणि जे सारण आहे बिना फ्रीजशिवाय एक 15 ते 20 दिवससुद्धा हे टिकतं. आता लगेच आपण पोळ्याची तयारी करणार आहे. तर त्यासाठी आपण इथे कणिक मळून घेणार आहेत. इथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर पीठ जे आहे ते मी चाळून घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये आपण 2 चमचे बेसन पीठ वापरणार आहेत. तर मोठे 2 चमचे आपण इथे बेसन पीठ वापरलेलं आहे. बेसन पीठ जर नसेल तर याऐवजी तुम्ही इथे तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहेत. आणि मीठ टाकलं की हे जे पीठ आहे ते चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहेत. तर बेसन पीठ टाकलं की पोळी जी आहे ते अगदी खुसखुशीत व्हायला मदत होते. तर पीठ आता आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आणि यामध्ये आता आपण कडकडीत तेलाचं मोहन टाकून घेणार आहेत. आता तेल जे आहे ते 2 चमचे आपण चांगलं कडकडीत गरम केलं आहे. आणि तेलामुळे जी आपली पोळी आहे ती अगदी खुसखुशीत व्हायला मदत होते. इथे आपण बेसन पीठसुद्धा वापरलेलं आहे आणि तेलसुद्धा वापरलेलं आहे. तर तेल टाकलं की आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपली पोळी जी आहे ती सगळ्या बाजूने चांगली खुसखुशीत व्हायला मदत होते. कोणताही पदार्थ जर तुम्हाला खुसखुशीत करायचा असेल तर त्यामध्ये आपण कडकडीत तेलाचं मोहन टाकलं की पदार्थ अगदी खुसखुशीत व्हायला मदत होतो. आता बघा चांगलं आपण हे मिक्स करून घेतलं आहे. आता लगेच आपण थोडंसं पाणी टाकून हे पीठ आता मळून घेणार आहेत. तर एकाच वेळी आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही. अगदी थोडं थोडं टाकून
पीठ आपल्याला छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे। तर आपण चपातीसाठी सैलसर पीठ मळतो, तर हे पीठ जे आहे ते आपल्याला अगदी सैलसर करायचं नाही। जर तुम्ही इथे पीठ जर जास्त घट्ट मळलं तर आपल्या पोळ्या अगदी छान होतात। इथे आपलं पीठ आता छान असं मळून झालेलं आहे, तर परत मी त्याला एक 2 ते 3 मिनिट चांगलं मळून घेणार आहे, म्हणजे आपल्या पोळ्या अगदी खुसखुशीत तयार होतात। तर इथे बघा आपलं पीठ आता छान असं घट्ट मळून झालेलं आहे। यावरून थोडंसं मी तेल लावून घेणार आहे। तर पातेल्यामध्ये थोडंसं आपण तेल गरम केलं होतं, त्यामध्ये थोडंसं उरलेलं तेल आपण वरून पसरवून घेणार आहेत आणि यावर आता आपल्याला एक झाकण ठेवून हे पीठ आता कमीत कमी एक 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला मुरवत ठेवायचं आहे। आता बघा 15 ते 20 मिनिट झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं पीठ आता छान असं रेस्ट झालेलं आहे। तर बघा इथे आपलं पीठ किती छान असं मऊ झालेलं आहे। तर परत हाताने मी त्याला मऊ करून घेणार आहे आणि आता लगेच आपल्याला याच्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत। तर थोडंसं कोरडं पीठ घेतलं आहे आणि पिठाचा एक छोटासा उंडा घ्यायचा आहे। तर हे जे पीठ आहे ते थोडंसं आपल्याला घट्टच असायला हवं। जर तुम्ही पीठ पातळ केलं तर आपली पोळी जी आहे, आपण जे त्यामध्ये सारण भरणार आहे ते फुटून बाहेर सुद्धा येऊ शकतं। आता छोटा एक गोळा घेतलेला आहे, त्याच्या हाताने आपण आता गोल वाटी करून घेणार आहेत। तर ही जी पद्धत आहे तर ती सेम अगदी माझी आई बनवते, तर मी त्याच पद्धतीने माझ्या आईच्या जी आई माझी बनवते त्याच पद्धतीने मी या पोळ्या बनवणार आहे। तर गोल वाटी करून घेतली आणि यामध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे। तर जेवढं जास्त होईल तेवढं आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे, कारण जास्त सारण भरलेली पोळी खायला खूपच छान लागते। आता बघा सारण मध्ये दाबत, अंगठ्याने मध्ये दाबत आणि हाताने आपल्याला बाजूच्या हाताने कडेने पीठ वर करत आणायचं आहे आणि सारण मध्ये भरायचं आहे। तर बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला असा उंडा करून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीसाठी उंडा बनवतो त्याच प्रकारे हा सुद्धा उंडा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। सारण मध्ये दाबायचं आहे आणि कडेने आपल्याला हे पीठ वर घ्यायचं आहे। तर इथे बघा सारण मध्ये मी दाबत आहे आणि पीठ जे आहे ते कडेने वर येत आहे, म्हणजे जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे। त्यामुळे आपली जी गुळपोळी आहे ती अगदी पिठाळ लागणार नाही आणि खायला सुद्धा खूपच छान लागते। आता बघा आपण पीठ वर घेत घेत एक्स्ट्राचं पीठ आपण काढून टाकणार आहेत। तर ही जी पद्धत आहे ती माझी आई बनवते, तर त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला पोळ्या बनवण्यास सांगणार आहे। तर बघा हाताला थोडंसं कोरडं पीठ लावलं आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपण काढून घेतलेलं आहे। आता बघा ही जी पोळी आहे ती आपल्याला लगेच लाटायला घ्यायची नाही, तर हाताने आपण थोडंसं त्याला प्रेस करून घेणार आहेत। यामुळे जे मध्ये सारण भरलेलं आहे ते अगदी कडेपर्यंत पोहोचतं आणि पोळी एकदम छान अशी होते। तर हाताने आपण थोडंसं प्रेस करून घेतलं। आता ही पोळी आपण लाटून घेणार आहेत। तर थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलं आहे आणि ही पोळी आपल्याला आता लाटून घ्यायची आहे। तर पोळी लाटत असताना आपल्याला अगदी हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे। जर तुम्ही जास्त जोर लावून जर ही पोळी लाटली तर जे मध्ये सारण आहे ते पटकन दबलं जातं आणि पोळी आपली पटकन फुटते। तर बघा अगदी हलक्या हाताने ही पोळी आपण अगदी गोल गरगरीत तयार केलेली आहे। आता इकडे आपण पोळी लाटत होतो तोवरच इकडे गॅसवरती आपण तवा सुद्धा गरम करण्यासाठी ठेवला होता आणि आता आपण थोडंसं तेल लावून घेणार आहेत। तर तवा आपला पोळी भाजण्या अगोदर चांगला तापलेला असावा आणि नंतरच आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे। तर बघा एका बाजूने आपल्याला पोळी छान अशी भाजून घ्यायची आहे। एक 2 सेकंद तरी एका बाजूने आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे आणि एका बाजूने भाजली की ती दुसऱ्या बाजूने आपल्याला पलटवून घ्यायची आहे। आता बघा ही पोळी एका बाजूने छान अशी भाजली आहे, ती दुसऱ्या बाजूने मी पलटवून घेतली आहे। तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ही पोळी आता छान अशी भाजून घ्यायची आहे। तर आता या वरच्या बाजूने आपण थोडंसं तेल लावून घेणार आहेत। जर तुम्हाला इथे तूप आवडत असेल तर तुम्ही तूप लावून सुद्धा ही पोळी भाजून घेऊ शकता। आता दोन्ही बाजूने आपल्याला थोडंसं तेल लावून
अगदी छान अशी ही पोळी भाजून घ्यायची आहे। आता बघा दोन्ही बाजूने आपण तेल लावून अगदी मंद आचेवर ही पोळी आता छान अशी भाजून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही इथे माझी पोळी किती छान अशी टम्म फुगली आहे। तर बऱ्याचदा काही जणांची पोळीसुद्धा अशी टम्म फुगत नाही, तर त्यासाठी आपण काही टिप्स दिलेल्या आहेत, तर त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचीसुद्धा पोळी अगदी सेम अशीच होईल। तर बघा किती छान आणि टम्म फुगली आहे। तर दोन्ही बाजूने आपल्याला ही छान अशी भाजून घ्यायची आहे। आता बघा इथे आपली एक पोळी बनवून झालेली आहे, तर ही लगेचच आपण गॅसवरून काढून घेणार आहेत आणि आपण दुसरीसुद्धा पोळी लगेचच इथे भाजून घेणार आहेत। आता बघा दुसरीसुद्धा पोळी भाजत असताना आपण थोडंसं तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि दुसरीसुद्धा पोळी तव्यावर टाकून घेतली आहे। आता ही सुद्धा पोळी आपण एका बाजूने छान अशी भाजून घेणार आहेत आणि दुसऱ्या बाजूने ती पलटवून घेणार आहेत आणि दोन्ही बाजूने सुद्धा आपल्याला थोडंसं तेल लावून ही पोळी आता छान अशी भाजून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही ही सुद्धा पोळी किती छान अशी टम्म फुगली आहे। तर बघा जर तुम्हाला प्रवासासाठी या पोळ्या न्यायच्या असतील तर तुम्ही याला जास्त तेल किंवा तुपाचा वापर करायचा नाही। जर तुम्ही जास्त प्रमाणात तेल किंवा तूप लावलं तर अगदी त्याचा कुमट असा वास येतो आणि जर तुम्हाला घरी खायचं असेल तर तुम्ही इथे जास्त तेल किंवा तूप लावून सुद्धा ही पोळी छान अशी भाजून घेऊ शकता। तर या पोळ्या अगदी 5 ते 6 दिवस आरामात टिकतात। तर बघा इथे आपल्या अगदी मऊ आणि लुसलुशीत खुसखुशीत या पोळ्या बनवून तयार आहेत। अगदी भरपूर प्रमाणामध्ये आपण इथे सारण भरलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही एक पोळी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा या संक्रांतला अशीच तिळगुळाची पोळी नक्की करून बघा। रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।